नमस्कार, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपणासाठी घेऊन आले आहे दुधी भोपळ्याचे कोफ्ते। चला तर मग आपण पाहूया त्यासाठी काय करायचं। त्यासाठी आपण ताजा हिरवागार दुधी भोपळा घेतलेला आहे। त्याची सालं काढून आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून किसून घेऊ। आता आपण भोपळा किसून घेतलेला आहे। त्याचे व्यवस्थित पाणी हाताने चांगलं दाबून काढून घ्यायचं। अशा पद्धतीने चाळणीवरती किसलेला भोपळा टाकून त्याचे व्यवस्थित पाणी काढून घ्यायचे। आता आपण पिळून घेतलेल्या दुधी भोपळ्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, व 3 ते 4 चमचे बेसन पीठ टाकायचे। सर्व एकत्र करून त्याचे छोटे छोटे कोफ्ते तयार करून घ्यायचे। गरम तेलामध्ये आता हे सर्व कोफ्ते तळून घ्यायचे। आता आपले कोफ्ते तळून झालेले आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी साहित्य पाहूया। आता आपण मसाल्याचे साहित्य बघू। 2 मोठ्या साईजचे कांदे कापून घेतलेले आहे, 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलं व 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे। आता आपण कांद्यांचे बारीक पेस्ट करून घेऊ। आता आपण पॅनमध्ये तेल टाकले, ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकायचे, व ते छान तडतडले की मग वाटलेला कांदा टाकायचा। कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा। आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यात टोमॅटो, आलं लसणाची प्युरी टाकूया, तर ती छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आता यामध्ये आपण मसाले टाकू। प्रथम अर्धा टीस्पून हळद, त्यानंतर 1.5 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर व 1 टीस्पून किचन किंग मसाला टाकायचा व हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। आता आपला मसाला छान परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकूया। चवीनुसार मीठ टाकून छान उकळी काढून घ्यायची व त्यानंतर त्यामध्ये कोफ्ते टाकायचे। ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये कोफ्ते टाकू, त्यानंतर त्यावरती कोथिंबीर टाकू आणि नंतर 5 मिनिटे मंद गॅसवरती आपण कोफ्ते शिजून घेऊ। आता आपला दुधी भोपळ्याचा कोफ्ता तयार झालेला आहे। तो कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून सर्व करूया। आपला कोफ्ता सर्व करून झालेला आहे। आपण त्याची टेस्ट करून पाहूया। आपला दुधी भोपळ्याचा कोफ्ता तयार आहे। तो टेस्ट करून झाला, खूपच छान झालेला आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।